जय श्री राम, जय श्री राम। जोर से बोलो भाई, खाना है इसके बाद जोरात बोला। आपल्या देवाचं नाव आपण नाही घेणार तर कोण घेणार? सगळ्या गावाला ऐकू जाऊ द्या खाली रस्त्यावर। जय श्री राम, जय श्री राम। शाबास। गाव जागा आहे आता। विशेषतः तरुणाई। जय जय राम कृष्ण।
मला एवढा बदल त्या
त्या गावात दिसला, एवढा बदल गावात दिसला की मी माझाच आश्चर्यचकित झालो. सुंदर अंतर्गत रस्ते, पायवाटा, तुमचा तो रस्ता चढतानाच खालून मंडलिकवाडी पासून ते दुतर्फा रस्ता बघत बघत वरती गावात कधी आलो ते कळलं नाही. तुमच्या गावावरती हो, आमदार साहेबांची विशेष मेहरबानी दिसते. हो. कारण असा विकास 100-200 तुमची लोकसंख्या नसेल, हो 100च्या आसपासच असेल, पण तुमच्यासाठी त्यांनी एवढं विकासाचं दालन उघडं केलं. हो, त्यांना विसरणं म्हणजे कृतज्ञपणाच आहे. हो, त्यांनी एवढा विकास आपल्या या गावात अलीकडच्या काळात आणलेला मी पाहिला आहे. पहिल्यांदा आलो तेव्हा इथे सत्ता कसा होणार, इथे परमार्थ कसा रुजणार याची मला चिंता होती. हो, पण जाधव साहेब आपले सगळे होईल, ते होईल, चला तुम्ही या, तुम्ही. मी खालून आलो, मी चढत आलो त्यावेळी. एवढा डोंगर कसा चढलो, त्यावेळी तारुण्य होतं, वय होतं. हो, आता गाडीतून बसून येतो तरी अजून किती राहिले असं वाटतं. पण त्यावेळी आम्ही हो पायवाटा त्यातून हा डोंगर चढून यायचा आणि वरती आल्यानंतर महाबळेश्वरचं सुख समाधान इथे मिळतं. आता सुंदर इथे एवढी वाऱ्याची झुळूक येते आमच्या अंगणामध्ये. हो, संजय भाऊंचं खरोखरच अंगण पण सुंदर आहे, बघा किती सुंदर झुळूक येते. पंखा नाही लावावा लागला आपल्याला. तुम्ही भाग्यवान आहात. पण वर आल्यानंतर गावात आल्याचं सुख काय असतं हे तुम्हाला पुरेपूर अनुभवायला मिळतं. आज मी आणखीन एका कारणासाठी आलेलो आहे तुमच्याकडे. कथा कीर्तन तर रोजचं आहेच, पण एक विशिष्ट हेतू घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. आणि तो हेतू असा आहे, 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी आपण पंढरपूरला न भूतो न भविष्यती असा आगळा वेगळा सोहळा पंढरीरायाच्या नगरीमध्ये पंढरपूरमध्ये साजरा केला. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूरोगी व्हावा जन्मा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ. आणि त्या 10 दिवस चाललेल्या सोहळ्यामध्ये आपल्या छोट्याशा वाडीने आभाळा एवढं काम केलं. तुमचं दर्शन घेण्यासाठी मी इथे आहे. मी तुमच्याशी कृतज्ञ आहे. तुम्ही वाडीने जे काही काम केलं तिथे, हो, एक रत्न या गावामध्ये, मी 25 वर्षे येतो, पण एक रत्न या गावामध्ये हो ही जन्माला नंतर आली याचा मला हा स्वाभिमान वाटतो. माझ्या हयातीतच मला ते बघायला सुख मिळालं. आपले काजारी बाबा तर पहिल्यापासून परमार्थ करतच होते. हो, परंतु काजारी बाबांच्या पश्चामध्ये सुद्धा ही मंडळी एवढ्या जोमाने आणि जोशाने परमार्थ करतील अशी माझी खात्री नव्हती, संस्कार नव्हते म्हणून होते. पण आता ते बघितल्यानंतर मला एवढं समाधान वाटतं. हो, आपल्या गावातली जी 2 रत्न आहेत, संजय भाऊ आणि रवी भाऊ, या दोघांनी सगळ्यांचा आत्मा शांत केला. एवढ्या हजारो लोकांना वेळेवर जेवण द्यायचं, एक वेळ नाही 2 वेळ. हो, एका वेळी 3-4 हजार माणसं, सकाळी तेवढी संध्याकाळी तेवढीच, पण न थकता शिंदे महाराजांच्या बरोबर ह्या 2 आपल्या रत्नांनी लोकांची भूक तहान शांत केली. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. हो, आणि तशीच ते रिकामी करतात. हो, गुटखा गट कंजा. हो, जगातली सगळी व्यसनं परवडली, पण गुटख्याचं व्यसन कधीच करू नका. हो, कधीच करू नका. तुमचं सगळं तोंड पोखरलं जातं आणि कॅन्सर सारखा दुर्धर रोग होतो. ते म्हणाल काहीतरीच काय सांगत आहे.
आमच्या परळला या. तुम्ही परळला फिरला असाल, हिंदमाताच्या समोरच या. हॉस्पिटलला टाटाला जाण्याची गरजच नाही. तिथल्या फुटपाथवर झोपलेले असतात, तोंड पोखरलेले. आपल्या परिसरात भागामध्ये एखाद दुसरी केस घडली असेल, पण असं करू नका. निरोगी राहिल्याचे अनंत फायदे आहेत. आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलाबाळांना, आपल्या वंश परंपरेला. निरोगी असण्यानं आयुष्य वाढतं आणि आयुष्य सकस होतं काहीतरी पराक्रम करण्यासाठी. असो, तेव्हा तुम्हा सगळ्यांचे जे जे माझ्या लक्षात आले, तर ते एवढेच नाही, तर अजून तुम्ही सगळेच आहात. तुमचे काही गुण माझ्या लक्षात आले नसतील म्हणून त्याचा उच्चार झाला नसेल, परंतु तुम्ही सगळेच गुणवान आहात. सगळ्यांनीच मेहनत केली म्हणून सगळ्यांचं पुन्हा एक वार मी अभिनंदन करतो, आभार मानतो. किंवा केसाला फडका बांधून कृष्णासारख्या गणपतीला नटवतो. कोण त्याला शंकरासारखा हिमालयाच्या डोंगर रांगा तयार करतो डेकोरेशन मध्ये आणि त्याला शंकरासारखा करतो. कोण त्याला शेषावरती झोपवतो गणपतीला विष्णू सारखा, हो, आणि त्याला गणपतीला विष्णू करून टाकतो. आपल्या आपल्या कल्पनेप्रमाणे आपण गणपतीला नटवतो, सजवतो. पण खरं सांगू का, गणपती हा सगळ्या दैवतांचा देव आहे, आदी आहे. म्हणून त्याला त्याच स्वरूपात ठेवावं आणि पूजावं. त्याला इतर देवांचे मुलामे देण्याची गरज नाही. पण हिंदूंना कळणार कधी? हो, त्यांना त्याच्या शंकर दिसतो, विष्णू दिसतो. हो, मूलतः गणेश जो ईश सर्वभूतांचा, ओम नमोजी आद्या वेद प्रदीपाद्या जय जय सर्व स्वसंवेद्या आत्मरूपा, जो आत्मरूप असलेला गणेश, जो देव दैवतांचा सुद्धा आत्मरूप असलेला गणेश, त्याला इतर दैवतांचा मुलामा न देता गणेश स्वरूपात देव आणा घरी. तो आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हो, पुन्हा गणपती नुसता तो वेशात बिशात असं नटवून थटवून आणत नाही. सार्वजनिक ठिकाणी आम्ही मुंबईत पाहतो, हो, गणपतीच्या समोर डीजे लावतो. जिवंत माणसाला एवढा त्रास होतो त्या डीजेचा, तर त्याचं काय होत असेल, फक्त त्याला बोलता येत नाही. हो, हा ऐकण्याच्या शुद्धीतच नसतो. डीजेला एवढा नाचत असतो, याला तर ऐकू येतच नसतं. हा नुसता आकाशाकडे बघतोय आणि नाचतो. हो, आपल्या धर्माची विडंबना करण्यामध्ये हिंदू अग्रेसर आहे. त्यांना आपलीच देवदैवत कळली नाही. आणि साधू संतांनी घरात येऊन शिकवलं तरी शिकण्याची तयारी नाही. आपण आपल्याच सणांचा तमाशा बाजार मांडलेला आहे. हो, पहा, तुम्ही जर ख्रिश्चनांच्या मशिदी, ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये गेले तर रविवारी स्तब्धता असते. 7 दिवस मी जे काही केलं ते कशासाठी रविवारी जातात तेवढा? 7 दिवस मी काय केलंय सोमवार ते शनिवार, कोणाला फसवलंय, कोणाला शेंड्या लावल्या, तो कोणाशी वाईट बोललेलो आहे, कोणाशी भांडण केलेलं आहे, त्या सगळ्याचा परिहार देण्यासाठी ते चर्च मध्ये जातात, ते येशू समोर उभे राहतात. तेव्हा सोमवार पासून शनिवार पर्यंत, हो, मी लोकांना खूप फसवलंय, 2-4 लोकांना फसवलंय, हो, 2-4 लोकांचे भांडण केलंय, हो, बऱ्याच लोकांची खोटं बोललोय. आपल्या पापाचा उच्चार केला की देव आपल्याला क्षमा करतो, अशी त्यांच्या धर्मात समजूत आहे. आणि ही सर्व धर्मात आहे. हो, सर्व धर्मात आहे. म्हणून ते रविवारी चर्च मध्ये जातात, केलेल्या आठवडाभर पापाची कबुली देतात, सोमवार पासून नवीन पाप करायला सुरुवात करतात. तसं मुसलमानांच्या सुद्धा आहे. ईदच्या दिवशी सगळे शांत राहतात, खाली वागतात, इबादत करतात, त्याला म्हणतात, म्हणजे पूजा, प्रार्थना करतात. देवा केलेलं असेल ते सगळं अल्लाह पोटात घे, पुन्हा करायला मोकळा. तसंच आपल्या धर्मात सुद्धा आहे. एक जण असा भेटला, त्याने गंगेत आंघोळ केला.
आणि आंघोळ करून वरती आला. हो. मला म्हणू लागलं, महाराज गंगेत आंघोळ केल्यानंतर पाप जात का? महाराज म्हणालो, जात का म्हणजे जातच. हो. तो म्हटला, मग बरं झालं, हो, मी आज गंगेत आंघोळ केली. महात्मे म्हणाले, जोपर्यंत गंगेत असतोस तोपर्यंतच ते पाप जातात. तू जेव्हा बुडी मारतोस तेव्हा पाप जातात. तुझ्या डोक्यावर असलेली पाप वरती तरंगत असतात. तू कधी बाहेर येतोस ते बघा. तू बाहेर आलास की परत ते तुझ्या डोक्यावर बसतात आणि तू तसं आंघोळ करून मनाचं समाधान करून बाहेर येतोस. हो. मन चंगा तो कसोटी में गंगा. हो. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे निवापे. पापांचं मुख्य ठिकाण कुठलं असेल तर आपलं मन आहे. मन आहे.